नमस्कार सगळ्यांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता इतका कुरकुरीत हा चिवडा झाला होता पोह्याचा. तर चला आपण आता सुरुवात करूया. इथे मी पोहे आधीच तळून घेतलेलं होतं. अर्धा किलो पोह्याचा चिवडा करत होती मी. तर इथे आता खोबऱ्याचे काप तळून घेतले. बघू शकता छान असे मस्त कुरकुरीत तळून घेतले आहेत लाल कलरवर. तर अशा पद्धतीने हे छान असे गोल्डन किंवा लाल तळून घ्यायचे. त्यानंतर घेतलेत मी काजू जर अर्धी वाटी घेतलेली आहे. तर आणि एक खोबऱ्याची वाटी होती. इथे काजू स्किपही करू शकतो आपण. आणि मी हा चिवडा आपल्या बाप्पांच्या जे दर्शनाला येणार होते त्यांच्यासाठी म्हणून स्नॅक्ससाठी म्हणून मी हा चिवडा बनवत होती. तर अशा पद्धतीने बघू शकताय इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता. तर हा कढीपत्ताही मस्त असा कुरकुरीत मी भाजून घेतलेला आहे, फ्राय करून घेत आहे. बघू शकता इथे हा माझा कढीपत्ता पण छान असा फ्राय झालेला आहे, कडक मस्त कुरकुरीत. बघू शकताय असा मस्त कढीपत्ता, खोबरं, काजू झाले. आता हिरव्या मिरच्या अशा कडक मस्त फ्राय करून घेते. इथे आपल्याला बेदाणे म्हणजेच मनुके आणि काजू जरा ऑप्शनल आहेत. नक्कीच घाला असेल तर, नसेल तर स्किपही करू शकतो. तर मग मी ते काजू पण घातले होते आणि खूप छान होतो. अजिबात तेलकट होत नाही. मस्त झाला होता पोह्याचा, मका पोह्याचा हा चिवडा. कॉर्नफ्लेक्स. तर थोडं तेल अजून मी घालून घेतलं इथे. बघू शकताय मस्त असा हा चिवडा माझा झाला होता. अर्धा किलोच्या मापाचा आहे हा. आता इथे मी मोठी एक वाटी भरून शेंगदाणे घालते याच्यात. आणि शेंगदाणे पण छान असे लाल कुरकुरीत होऊ दिलेले आहेत. त्यानंतर बघू शकताय इथे. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता मी इथे बेदाणे म्हणजेच मनुके टाकत आहे. बघू शकता हे मनुके तेलात अगदी मस्त टम्म फुटतात आणि नंतर परत गार झाल्यावर चिमटतात. तर हेही ऑप्शनलच आहेत. चिवड्यामध्ये घालायचे असेल तर घाला, नाही तर स्किपही करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट माझे सगळे जिन्नस फ्राय करून झालेले होते. आणि हो, नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, लाईकही करा आणि शेअर तर नक्कीच करा तुमच्या मैत्रिणींसोबत. खूप छान अशी ही मस्त रेसिपी होती. तर इथे काजू, शेंगदाणे, बेदाणे, तसंच कढीपत्ता, आणि हिरवी मिरची असं आपण सगळं खोबरं हे सगळं असं फ्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे हे बेदाणे कसे चिमटले नंतर पुन्हा, आणि कढीपत्ता वगैरे. आता मी सगळे मसाले एकत्र करून घेते आहे. इथे घेतले लाल तिखट, चवीनुसार घ्या, जास्त तिखट करू नका. इथे मीठ घालते. मीठ चवीनुसार 4 चमचे मी घातलेले होते. लागलं तर अजून घेऊ शकतो नंतर पुन्हा आपण. इथे घालते पिठी साखर, जी की कमीच घाला, जास्त गोड जास्त गोड नको असेल तर. इथे बघू शकताय पिठी साखर. त्यानंतर घालते मी चाट मसाला आणि थोडासा घातला होता धने जिरे पुडे घातलेली आहे. चाट मसाला तर नक्कीच घाला. आणि हे छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मस्त असं बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता ही मध्येच आली, हिने तो मसाला टेस्ट करून बघितला. मम्मी खूप छान चटपटीत झालंय, मस्त लागतं असं ती म्हणत होती. तर असं आमचं अधूनमधून चालू असतं, रेसिपी चालू असताना मध्येच येतात, टेस्ट करून बघतात. तर इथे मी आता हळूहळू मिक्स करते, कारण काय होतं ना, ते कॉर्न जे असतात आपले मका पोहे, त्यात ना कधी कधी जाऊन बसतं ते मसाले एकच याच्यात जास्तीचं, म्हणून थोडं थोडं घालते आणि मिक्स करून घेते, जेणेकरून सगळ्या बाजूने त्याला लागेल. तर अशा पद्धतीने हे मस्त मिक्स करून घ्यायचं.
ॲक्च्युली 1 किलोचा करायला हवा होता, हा मला पुरला नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हा मका पोह्याचा नक्कीच चिवडा ट्राय बघू शकता. इथे परत हा चिंटूला आलेला, त्याने परत थोडेसे खाऊन पाहिले. मम्मी थांब मी जरा ट्रेस करतो, असं त्यांचं असतं अधूनमधून. तर आता आपण सगळे जे फ्राय करून घेतलेलं होतं ते सगळं मिक्स करून घेते. शेंगदाणे, काजू, बेदाणे आणि इथे हे होते आपले मनुके, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरं, खूप सोपा आहे बनवायला हा चिवडा. जर आपण मका पोहे तळण्याचा टाईम स्किप केला तर नक्कीच 10 मिनटात हा चिवडाही आपला रेडी होतो. आणि मिक्स करून मस्त हवाबंद पिशवीत पॅक करून जर डब्यात भरला, म्हणजे आधी कॅरी बॅगमध्ये पॅक करायचा आणि मी नंतर डब्यात ठेवायचा, अगदी महिनाभर जसाच्या तसा राहील, गॅरंटीड सांगते. इतका छान हा चिवडा कुरकुरीत आणि मस्त होतो. कितीही पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, अगदी कुरकुरीत राहील असा हा चिवडा मस्त झाला होता, खूप छान असा. तर मी हा बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना जे स्नॅक्स द्यायचे होते म्हणून मी बनवला होता हा चिवडा. आणि जे मावा मोदक बनवले ते असा मी हा प्रसाद बनवला होता. तर बघू शकता इथे ऑलमोस्ट हा चिवडा माझा रेडी झालेला आहे. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बघू शकताय माझा हा चिवडा. चला तर मग भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत बाय.